मी नीना शिंदे आणि .in मराठी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. देह झाला चंदनाचा. खरं तर डॉक्टर पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या आयुष्यावर, यांच्या जीवनावर एक देह झाला चंदनाचा खैरे नावाच्या लेखकाने एक खूप सुंदर असं पुस्तक लिहिलं. आपला देह चंदनाचा होऊन प्रत्येक जगाला, त्या पूर्ण जगाला सुवास दिला तरी सुद्धा त्या चंदनाची किंमत किंवा त्या देहाची किंमत शेवटी शून्यच. असंच एक व्यक्तिमत्व ज्यांनी रोहा तालुका असेल किंवा रायगड जिल्हा असेल, ह्या रायगड जिल्ह्यामध्ये एक पक्ष पूर्णपणे वाढवण्यासाठी, म्हणजे त्याच्या स्थापनेपासून ते वाढवण्यापर्यंत त्यांनी अक्षरशः आपला देह चंदनासारखा झिजवला. परंतु त्या पक्षाने नंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून त्यांना वाईट टाकण्यात आलं. असे कोणते आरोप केले गेले की त्या अख्ख्या देहाला, त्या अख्ख्या व्यक्तिमत्वाला त्या पक्षातनंच काढून टाकण्यात आलं. खरं तर त्यांची ही व्यथा त्यांनी गेले 6 महिने शांत राहून, राजकारणातून विलिप्त राहून किंवा अलिप्त राहून सुद्धा कुठलाही अपशब्द न वापरता त्यांनी फक्त स्वतःच्या कामाकडे फोकस केलं. हे व्यक्तिमत्व आज आपल्या .in मराठी न्यूज चॅनलसाठी गप्पांच्या योगामधनं त्यांच्या दुःखांवर एक हलकीशी फुंकर मारण्याचं काम आज आपण करणार आहोत. आणि ते व्यक्तिमत्व आहे ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. खरं तर 6 महिने राजकारणातून अलिप्त राहिलात. त्यावेळेला वेगवेगळे आरोप प्रत्यारोप तुमच्यावर झाले. मग ह्या 6 महिन्याची खतखत आज आम्हाला जाणून घ्यायचे की तुमच्या मनामध्ये नक्की काय चालू होतं आणि काय चाललंय. गेले 6 महिने तसं बघायला गेलं 7वा महिना आहे. तर माझा राजीनामा मी दिलेला होता 11 जानेवारी आणि आता 11 जुलै आलं आहे. 6 महिने तसं विचार केला तर फार विचार, कारण मी एक एज्युकेटेड पर्सन आहे, मी थोडा सुशिक्षित पण आहे. सुशिक्षित म्हणण्यापेक्षा डबल ग्रॅज्युएट झालेलो आहे आणि लोकात समाजात वावरण्यासाठी कशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे म्हणून त्यावेळेला मुलाखत देताना सांगितलेलं राजकारण लय वंगाळ झाले. अजितदादांचं ते वक्तव्य मला आठवलं आणि त्याच बेसिकवरती मागच्या वेळेला मला तर वाटतं मी मुलाखत देताना सांगितलं तर राजकारण लय वंगाळ आहे. पण आज खरं ते वंगाळ बघत असतानाच आज तुम्ही सुरुवात ज्या माध्यमातून केलात की देह झाला चंदनाचा, एक अत्यंत असं पुस्तक, मार्मिक पुस्तकाचा तुम्ही उल्लेख केला. ते पुस्तक मी वाचलेलं देखील आहे आणि तसाच विचार केला तर मी त्या पुस्तकातूनच घडलेलो आहे असंही बोललं तरी वावगं ठरणार नाही. कारण ते पुस्तक होतं पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं आणि पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्यायाचे प्रणेते. आणि ते पुस्तक तुम्ही ज्या पुस्तक आठवलं की ते माझ्या लायब्ररीमध्ये देखील लावलेलं आहे. त्याच पद्धतीने माझ्याबरोबर बाळा ठाकरेंचं पुस्तक आहे. वेगवेगळी पुस्तकं माझ्या सानिध्यात आहेत. ती पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि म्हणून थोडासा विचार करत असताना आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु दुःख एवढंच आहे की 6 महिने हे गेला, 6 महिन्याचा कालावधी. तुम्ही बोललात की पक्ष वाढवला, निश्चित मी वाढवला. तर रोहा तालुक्यातली शिवसेना शून्यातून वटवृक्षाकडे नेण्याचं काम मी माझ्याबरोबर असणारे सर्वच सहकाऱ्यांच्या माध्यमातून केलं. परंतु हे करत असताना 6 महिने गप्प राहण्याचं काम ज्यांनी मला सांगितलं ते माननीय भरतशेठ गोगावले, प्रमोदजी घोसाळकर असतील, यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आपल्याला शांत राहायचं आहे, शांत राहून आपल्याला काम करायचं आहे. म्हणून गेले 6 महिने मी शांत होतो. आणि राजकारणाचा पाठ बघितला तर असं काय मोठं गबाड होतं किंवा काय होते असे आरोप करणारे असे बरेच येऊन गेले. मी त्यावेळेला सांगितलं होतं की कायद्याच्या पठडीत जर मी त्यांनी हक्कलपट्टीची जी काय वल्गना केली ती बसते का. मला तर त्यांना सवाल होता की तुम्ही त्याची घटना वाचली का शिवसेनेची. कारण घटनेतच लिहितात कोणाला हक्कलपट्टी करण्याचा आदेश आहे किंवा कोणाला अधिकार आहे. हा हक्कलपट्टी करण्याचा अधिकार मी त्यावेळेला सांगितला होता तो त्यात उच्च पदावर असणाऱ्या लोकांनाच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला माझं समजलं की सर्वसामान्य जनतेला समजलं की माझी हक्कलपट्टी का केली. कारण मी कुठंतरी कोणाला तरी येणाऱ्या भविष्यातील राजकारणासाठी अडसर होतो, तो अडसर दूर करण्याचा प्रयत्न केलाय. एवढंच मला त्याच्यातून सांगायचं होतं. कारण पक्षवाढीबद्दल बघितला तर गेले 6 महिन्यात मला काढल्यानंतर 6 महिन्यात पक्षाची अवस्था काय झालंय. थोडंसं आढळतो की ह्या 6 महिन्यात झालेली पक्षाची अवस्था म्हणण्यापेक्षा जे
तुम्हाला जर तुमच्यावर आरोप करून किंवा तुमची जी हकलबट्टी केली असं त्यांचं जे म्हणणं आहे, तर तुम्ही सांगितलं की राजकारणामध्ये त्यांना खरं राजकारण करण्यासाठी चान्स पाहिजे होता का विकास करण्यासाठी चान्स पाहिजे होता? राजकारण त्याच्यात कारण काय, विकासाला विकास हा मुद्दा त्यांच्याकडे नाहीच आहे. विकासाचा मुद्दा ज्या पद्धतीने आता बोलायला गेलो तर बरंच काय काय आहे. मी सुरुवात जर केलं तर अनेक इश्यूज आहेत ज्या इश्यूसाठी मी राजकारणात आलो की मी त्यांच्याबरोबर गेलो, तर ते काय सगळेच मुद्दे वेळोवेळी येतील. कारण उद्यापासून माझा दुसरा पार्ट चालू होणार आहे आणि तेही नक्की होईल आणि त्याच्यात ते सर्व वेळोवेळी येईल. परंतु एवढं दुःख वाटतंय की मी उभी केलेली शिवसेना जी शिंदे साहेबांना प्रेरित होती, जी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होती, ते दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरित होती, अशी शिवसेना उभं करत असताना मी घेतलेल्या जे काय खस्ता खाल्ल्या असतील, मी जे काय स्वतःच्या वकिलीच्या ह्याच्यातून आर्थिक जे काय जमवलं ते गमवलं आणि त्या गमवून मी उभा केलेला पक्ष, याचा आत्ताची बघितली अवस्था तर फार बिकट अवस्था आहे. गेले 6 महिन्यामध्ये एक शिवसेनेची रोहा तालुक्यामध्ये सभा होऊ शकली नाही, एक कोणताही कार्यक्रम होऊ शकला नाही, एक क्रीडा सुद्धा होऊ शकली नाही, क्रीडा स्पर्धा पण होऊ शकली नाही, की कुठलंही मनोरंजन होऊ शकलं नाही, किंवा की एखादा चहापान कार्यकर्त्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम देखील कुठं होऊ शकला नाही हे दिसतंय. आणि विशेष करून ज्यांनी माझी हकलपट्टी केली त्या दिवशी येऊन त्यांनी बरखास्त करून टाकली शिवसेना. जे पदाधिकारी होते त्यांनाही पदावरनं हटवून टाकले गेले. त्यांनी सांगितलं त्या विधानात 15 दिवसात आमची काय नवीन शिवसेना तयार होईल. 7 महिने झाले हो, तुम्ही कुठं शिवसेना उभं केली? उलट शिवसेनेत बरखास्त करून जे लोक पदावरती होते त्यांनाही तुम्ही काढून टाकलेत. नाही, या 7 महिन्यामध्ये तुम्ही ज्या पदावर होता तिथे सुद्धा एखादा पदाधिकारी उभा राहू शकला नाही शिवसेनेचा. ह्याची खरी कारणं काय? बघा, शिवसेना तालुका प्रमुख होण्यासाठी सक्षम नेतृत्व असावं लागतं आणि असं जर सक्षम नेतृत्व त्यांच्याकडे असतं ना तर त्यांनी नेमलं असतं. म्हणून सांगितलं काय, अभ्यास न करता केलेली ही सगळी रणनीती, कुठेतरी मला अडसर होते म्हणून याला बाजूला करायचा म्हणून केलेली रणनीती. ठीक आहे, त्याला काही फरक पडत नसतो. तर काय बोलतात, आपण जिथे जाऊ, मी पहिल्यापासून तसंच आहे. मी तुम्ही बघितलं 2007 साली कामगार संघटना काढली, अख्ख्या महाराष्ट्रभर पोहोचलो. त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडनं मनोहर जोशी स्वतः आले, माझा पक्षप्रवेश घेतला. पक्षप्रवेशाला किती लोक गेले हेही बघितलं लोकांनी. त्यानंतरही संघटना सक्षमपणे उभे ठेवली. हे काम करणारा ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे. असं काय कोणाच्या ह्याच्यावरती मी एकटा जातो तिथं मी सगळ्यांना गोळा करतो आणि गोळा करण्याची ताकद मनोज कुमार शिंदेच्यात आहे. कामगार संघटना अशी उभी केली नव्हती. माझ्याकडे 34,000 लोक मी अख्ख्या महाराष्ट्रात उभी केली होती. त्यामुळं मला ह्याच्यात काय नवं नाहीये. पण कुठेतरी कोणातरी पोटात दुखतंय की मनोज कुमार शिंदे मोठा होतोय तर मला कुठेतरी भविष्यात त्रास होईल म्हणून केलेलं हे षडयंत्र आहे. जे जे आरोप प्रत्यारोप केले, जे आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला, जे आरोप केले ते ओपनली फक्त एकच आरोप त्यांनी केलाय की मला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी संदर्भात माझ्यावरती आरोप केला. पण तो आरोपी त्याच वेळेला फेटाळलेला आहे. उमेदवारी देण्यासाठी उमेदवार किती होते तुमच्याकडं हे पहिले तपासा. मनोज कुमार शिंदेनी स्वतःच्या हिमतीवरती पूर्ण रोहा नगर परिषद निवडणूक उभी केली आणि तो संघर्ष केला आणि त्यांच्यासमोर एक उभा विरोधक म्हणून तयार राहिला सत्तेसमोर. ही मनोज कुमार शिंदेची ताकद होती. तुम्ही तर त्या निवडणुकीच्या कालावधीत एकदा फिरकलेत पण नाही. केवळ एक शिंदे साहेब आले, त्या मिरवणुकीत गाडीत बसून तिथपर्यंत आलेत आणि निघून गेले. त्या पूर्ण कालावधीत त्या निवडणुकीत मी एकट्याने 18 सभा घेतल्या. सभाही मीच घ्यायच्या, भाषणही मीच करायची, लोकही मीच जमवायची आणि प्रचारही मीच करायचा. म्हणजे सकाळपासून रात्रभरपर्यंत हे काम मनोज कुमार शिंदेनी केलं. म्हणून रोहा नगरपालिकेच्या शिवसेनेची मताधिक्य किती वाढले याचा अभ्यास करा. यापूर्वी ज्या वेळेला शिवसेना होतं तर मताधिक्य 2000च्या पलीकडे जात नव्हतं. परंतु या वेळेला शिवसेनेचं मताधिक्य किती गेलंय, किती प्लस आहे याचा अभ्यास करा. निवडणुकीबाबत तुम्ही त्या विषयावरती बोलू नका की करूही नका, कारण इतरही तालुक्यातल्या निवडणुका नगरपालिकेत आपण किती जिंकलो हेही मला सांगता येईल. पण त्याच्यावरती मला जायचं नाही. आरोप केले त्याला आम्ही उत्तर त्याच पद्धतीने दिले. त्यामुळे मनोज कुमार शिंदे हा ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला त्याच पद्धतीने जातो आणि त्याच पद्धतीने पुढे जाईल.
तुमच्या काळामध्ये किंवा तुमचं व्यक्तिमत्व ज्या वेळेला शिवसेनेमध्ये काम करत होतं त्यावेळेला इतिहासामध्ये असंही लिहिलं जाईल की त्याच वेळेला शिंदेसाहेबांची रायगडमध्ये म्हणजे रोह्यामध्ये एंट्री झाली. त्यावेळेला तुमच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांच्या आज भावना, ज्या वेळेला तुम्ही त्या पक्षामधनं बाहेर पडल्यानंतर तुमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना कशा पद्धतीच्या आहेत? तुम्ही तर बघितलं की साहेबांचं ज्या वेळेला साहेबांच्या कार्यालयाकडून फोन आला की मला रोह्यात साहेबांचा रोड शो घ्यायचा आहे, बरेच लोकांनी, मोठ्याही लोकांनी विरोध केला, परंतु आम्ही सर्व कार्यकर्ते, शहर प्रमुख असतील किंवा प्रमुख उमेदवार असतील, यांना घेऊन ठरवलं की आपल्याला तो साहेब येत आहेत, पक्षाचा कार्यक्रम आपल्याला करायला पाहिजे. आणि केवळ 8 तासामध्ये तयारी करून साहेबांचा हेलिपॅड असू दे की साहेबांची व्यवस्था असू दे येण्यापासून, आणि साहेबांच्या कार्यक्रम, साहेबांना साजेसा असा कार्यक्रम करण्याची ताकद या तालुका प्रमुखांनी दाखवली. आणि त्याच पद्धतीने, त्याच ज्या नियोजन पद्धतीने रॅली होती त्याच नियोजनाने रॅली पूर्णपणे पोहोचवण्याचं काम केलं आणि तेवढीच लोकसंख्या उभारण्याचं काम केलं. तेव्हा सांगितलं ना मी, तुम्ही घेऊन या, आम्ही घेऊन या. मी स्वतःचं नियोजन केलं आणि स्वतःनी सगळ्यांना जमवण्याचं काम केलं आणि स्वतःनी त्या पद्धतीने लोक त्यावेळेला जमवली. आपण ज्या वेळेला रोहा नगरपालिका आत्ताची जी निवडणूक झाली त्यावेळेला आपण पूर्ण ताकदीने शिवसेनेसोबत उभे होतात. आपण तसे उमेदवारही दिले होते. काही राजकारणाच्या माध्यमातून आज आपला त्यावेळेला एक उमेदवार का असेना पण तो निवडून आला आणि तो शिवसेनेचा ते एक हे झालं की तुमच्या नेतृत्वाने आज तो उमेदवार निवडून आलाय. तर आता तुमची पुढची भूमिका कशा पद्धतीची असणार आहे किंवा निवडून आलेल्या उमेदवारांकडून तुमची काय अपेक्षा असेल? तर निवडून आलेला उमेदवार तर आहेच आणि ते दाखवलं. लोक मी तर सांगितलं ठीक आहे, एक निवडून आला, पण त्यावेळेला देखील एक तरी आला. यायला पाहिजे होते 4-5. नियोजन कसं असतं की उमेदवारी दिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मी झालो नगरसेवक आणि या आवेशात ती झालेली निवडणूक परत काय येत नसते आणि त्यामुळं प्रत्येकाने प्रत्येकाचा अंदाज प्रत्येकाला बांधला आणि त्यामुळं ज्यांनी खरोखर मेहनत घेतली, ज्या पद्धतीने काम केलं ते आले निवडून. परंतु निवडणुकीत हार जीत असते, त्यामुळं सगळेच उमेदवार आपले निवडून येतील असंही सांगता येत नाही, कारण निवडणुकी जय पराजयशी होतच नाही. त्यामुळे कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हारणार. परंतु इथं बलाढ्य शक्ती तटकरे साहेबांचे कुटुंबीय आणि त्यांच्या हातात असलेली सत्ता आहे आणि नगरपालिका गेले 25 वर्षे त्यांचीच असल्यामुळे त्यांचं असणारं वर्चस्व हे काय नाकारता येणार नाहीये. परंतु आपण त्यांना दिलेला किंवा त्याच्यासाठी उभा केलेला आपण विरोधक, एक सक्षम विरोधक म्हणून मी निश्चित होतो आणि ते दाखवलं मी. गेले कित्येक वर्ष शिवसेनेचा एकही उमेदवार नगरपालिकेवर येऊ शकला नव्हता, तो तुमच्या काळामध्ये किंवा तुमच्या नेतृत्वामध्ये आला. नाही, मध्यंतरी एक निवडणूक आलं होतं, कारण अष्टमीतून एक उमेदवार मागच्या वेळेला उभाटाच्या माध्यमातून किंवा जुनी शिवसेना होती त्यावेळेला एक होतं, नव्हतं असं नाही, एक उमेदवार होतं असं का म्हणता येणार नाही. परंतु त्या तो जो वॉर्ड होता तो अष्टमी होता, परंतु आता जो आलेला वॉर्ड आहे तो वॉर्ड बदलून आलेला उमेदवार आहे. त्यामुळे निश्चित 9 प्रभागातून जो काही उमेदवार आला आहे हा निश्चित वॉर्ड बदलला आहे. त्यामुळे इकडे शिवसैनिक नसताना देखील आलेला आहे. बालेकिल्ला अष्टमी आहे, परंतु बालेकिल्ल्यातला उमेदवार नाही आला, परंतु इथं आला, याचा अर्थ नवीन काहीतरी घडलेलं आहे तर निश्चित आहे. त्यामुळे ते घडवलं. आता ज्या पक्षामधनं आपण बाहेर पडलेला आहात किंवा ज्या पक्षामधनं आपल्याला आपल्या पद्धतीने तुमच्यावर जे काही आरोप केले जात आहेत त्या आरोपांचं खंडन आपण कशा पद्धतीने करतो? हे बघा, मी मागच्या सांगितलं कर नाही त्याला डर कशाला. मी तेव्हाच सांगितलं हिंमत असेल तर त्यांनी जाहीर आरोप करावे. असे पाठीमागून करण्यात मी काही घाबरत नाही. काय ते पाठीमागून कोण बोलतं तसं मी बोलत नाही. मी समोरासमोर बोलतो. समोर आरोप करावे, सिद्ध करावे. मी राजकारण सोडून देईल, नाहीतर त्यांनी सोडावं. चॅलेंज आहे माझं. जे बोलतील त्यांनी सिद्ध करावं, नाहीतर माझं चॅलेंज आहे मी राजकारण सोडेल, नाहीतर समोर बोलणारे राजकारण सोडावं. सिद्ध नाही केलं तर एवढी माझी तयारी. आपण गेले 6 महिने कसली वाट पाहत होतो? 6 महिने मी सांगितलं की माझ्या राजकारणातले गुरुवर्य, मी ज्यावेळेस सुरुवात केला तिथपासून भरत शेठ गोगावले यांच्या आशीर्वादाखाली मी काम केलं. हेही थोडंफार खटकत असेल, त्यांच्याशी संपर्क असल्यामुळे पण कोणाला दुसऱ्याला थोडंसं खटकतं, कारण एका जवळ असल्यामुळे तर खटकतं असंही असेल. परंतु मी भरत शेठ गोगावले यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या याच्याप्रमाणे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो. आजही भरत शेठ यांच्या बरोबरच आहे, पुढेही राहील. काय, कारण राजकारणाची सुरुवात माझा पहिला पक्षप्रवेश भरत शेठ यांच्याच माध्यमातून झालेला होता. प्रभाकर मोरे असतील, मरण जोशी असेल, त्यावेळेला देखील भरत शेठ जिल्हा परिषद होते, त्यामुळे त्यांच्या संपर्कात आहेच आणि आजही आहे. त्यामुळे भरत शेठ यांनी सांगितलं मग वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो. परंतु
माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते ज्या वेळेला 6 महिने झाले, 7 महिने की तुम्ही काहीतरी विचार करा, तुमच्या फायद्यासाठी कुठेतरी विचार करा, हा सांगण्याचा प्रयत्न आला. परंतु आता नजदीकच मी सांगितलं की 2-3 महिन्यात ग्रामपंचायती लागतील आणि माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते त्यांच्यासाठी कुठला तरी निर्णय घ्यावा लागणार. आणि कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बेस पॉईंटमध्ये ठेवावं लागणार आहे, कुठेतरी त्यांना स्थानापन्न करून द्यावं लागणार. माझ्यावर विश्वास ठेवलेले कार्यकर्ते आहेत, त्यांची कुठेतरी अपेक्षा असेल मला सदस्य व्हावा आहे, कुठेतरी सरपंच व्हावा आहे, छोटी मोठी अपेक्षा असते ग्रामपंचायत लोकांची. तर त्यांना कुठेतरी सामान्य कार्यकर्त्याला बसवण्यासाठी मी माझा वेट अँड वॉच हा परिस्थिती जी आहे ही संपवलेली आहे. आणि कार्यकर्त्यांच्या विचारासाठी किंवा कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी मी आता थोडासा बदल करण्याचा प्रयत्न करतोय. 99% झालाय. उद्या तुम्हाला समजेल काय होतंय ते. आपली परंतु पुढची निश्चित भूमिका कशी असेल? निश्चित एकतर एक चांगल्या विचाराधीन किंवा ज्याला थोडक्यात असं म्हणता येईल की सुसंस्कृत राजकारण, काय सुसंस्कृत राजकारण जी विचारधारा घेऊन जाणार असेल त्यांच्याबरोबर जाणं योग्य वाटेल असं मला तरी असं वाटतंय. कारण मी ज्यांच्याबरोबर काम केलं, ज्यांच्यावरती अतीव प्रेम केलं, याची अतीव निष्ठा त्यांच्यावरती दाखवली, त्यांनी फक्त हो सांगाय, त्यांनी सांगायचं कर, त्याच्यानंतर 10 पट करून दाखवायचं, पण त्याचा उपयोग काय झाला तर मला पूर्णपणे फसवण्याचं काम केलं आणि मला फसवलं त्याच्यात. त्यामुळं थोडंसं दुःख झालं. पक्ष सोडतोय याचंही दुःख आहे, कारण शिंदे साहेबांचं नेतृत्व मला सोडावं लागतंय. कारण शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला मिळालेला होता, त्यांच्या नेतृत्वात काम करायला एवढी मोठी संधी होती की मलाही वाटतं तुम्ही संधीचं सोनं केलं असतं. परंतु कालांतराने थोडंसं असं वाटलं कोणाला तरी की आपल्याला रस्त्यात कुठेतरी येतोय, बाजूला करायला पाहिजे, त्यांनी केलंय. मी बाजूला गेलो तरी माझा प्रवाह मी शोधणार आहे, कारण देह झाला चंदनाचा आणि तो चंदन मी बरोबर घेऊन जाणार. त्यामुळे असं काही नाहीये. आज ज्या वेळेला सुशिक्षित राजकारण करत असताना तुम्ही ज्या पक्षामध्ये राजकारण करत होता किंवा काम करत होता, आपण असं म्हणूया, राजकारण नव्हतं ते करतं, पण तुम्ही जे काम करत होता ते एका वलयाच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करत होतात. त्यावेळेला येणाऱ्या अडीअडचणी असतील किंवा लोकांच्या समस्या असतील त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण न करता सोडवत होतात. तर मग आता ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आम्हाला अशाच पद्धतीचे लागतील का किंवा लोकांच्या सेवेसाठी तसेच असणार आहेत का? निश्चित जो आहे त्या पद्धतीने रोल तोच राहणार आहे, फक्त साईड बदलणार आहे. काय पिक्चर मधला हिरोच राहतो, हिरोच राहणार, फक्त रोल बदलेल, पिक्चर बदलला थोडासा, पण जी भूमिका आहे ती भूमिका कायम राहील. जिथे जाईल, मी सांगितलं की जिथे जाईल तिथे मनोज कुमार शिंदे हे पुढेच राहणार. त्यामुळं त्यांना काही बदल नाहीये. त्यामुळं ज्या ज्या पद्धतीने आतापर्यंत झालेले आरोप प्रत्यारोप याचा जर सर्वसामान्य जनतेपर्यंत तुम्ही आवाज बघितलात तर 6 महिन्यात जनता देखील काय म्हणते हेही तुम्हाला अनुभवलं असेल की जनताही बोलते की वकिलांसाठी वकील साहेबांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ही सामान्य जनता बोलते. कारण आता काय जनता वेडी राहिलेली नाहीये, जनता ही सुज्ञ झालेली आहे. आणि त्यामुळं जे जे प्रयोग झाले ते सक्सेसफुल होतील. बघूया, आता आम्ही प्रयोग करू, आम्हालाही प्रयोग करता येतात. आणि मी आता जादूगारांकडे जाणार आहे आणि जादूगार कोण आहे ते तुम्हाला उद्या समजेल, त्याचा पाठ समजेल. कारण प्रत्येक जण असं वाटतं की मी जादूगार, पण रायगडचं जादूगार एकच आहे आणि ते तुम्हाला उद्या सांगेन कोण आहेत ते, आणि ते निश्चित तुम्हाला भेटतील. आणि त्याच्याबरोबर याच मतदारसंघात, ज्या मतदारसंघात मी काम केले त्याच मतदारसंघात तेवढ्याच जोमानं, त्यापेक्षा 10 पटीनं चांगल्या जोमानं काम करण्याचं काम निश्चित मी करेन. कारण मला साथ जी लाभणार आहे ती तुम्हाला 2-4 दिवसात समजेल. त्यामुळे हे जे काय झालेलं असतात ते आरोप प्रत्यारोप हे विसरून जातो. त्यामुळे त्यांना काही मला एवढे काही फरक पडत नाही. म्हणून सांगितलं कर नाही त्याला डर कशाला. दुसरी गोष्ट, असे आरोप करून अशा आरोपांपर्यंत पोचून मनोज कुमार शिंदे काय बदनाम होणार नाही. काय केवळ बदनामी करण्यासाठी. कारण मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि इथपर्यंत पोचले. त्यामुळे सगळ्या चढणघडणीतनं मी तयार झालेलो आहे. त्यामुळे असं काही झालेलं नाही. त्यामुळे ज्या गोष्टी होतील त्याला सामोरं जायची तयारी ठेवलेली आहे. परंतु सुसंस्कृत राजकारण निश्चित करणार आणि माझ्या बरोबर जे जे कार्यकर्ते राहिलेत त्यांच्यासाठी निश्चित हा मनोज कुमार शिंदे कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे उभा राहणार. एवढंच सांगतो आजच्या दिवशी तुम्हाला. देह झाला चंदनाचा ह्या वाक्याप्रमाणे कार्यकर्त्यांचे लोकप्रिय आणि लाडके नेते ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे हे चंदनाप्रमाणे नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये दळवळत राहणार आहेत.
असं त्यांचं या आजच्या मुलाखतीमधनं जाणून आलेलं आहे. खरं तर हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे असं त्यांच्या वाक्यातनं आलेलं आहे, असं त्यांच्या सांगण्यातनं आलेलं आहे. येत्या काळामध्ये ते त्यांचा निर्णय नक्की देणार आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये खुशखबर सुद्धा ते सांगणार आहेत. तर अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा .in मराठी न्यूज. धन्यवाद.